नमस्कार. आज 5 जानेवारी 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या पहा. शांततेच्या मार्गाने उपाय शोधण्याचे भारताचे आवाहन. व्हेनेझुएलातील घडामोडी चिंताजनक. डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी कारवाई करून व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्याचे वृत्त जगासमोर आलं. लगेच त्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शांततेच्या मार्गाने उपाय शोधण्याचे आवाहन भारत सरकारद्वारे करण्यात आलेलं आहे. ओके, त्याचसोबतच पहा, ममदानी यांच्याकडून देखील निषेध करण्यात आलेला आहे व डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी फोन कॉलवरती बोललेलं असं त्यांनी समोरून सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे राज्यात हिंदीची सक्ती नाही. या बातम्या स्किप करू शकता. पुढे शिवशक्तीचा वचननामा. अगदीच ठाकरे बंधू यांनी वचननामा समोर ठेवलेला आहे जो की महानगरपालिकेसाठी आहे, त्यामुळे स्किप करूयात. पुढे चला. 1000 वर्षांचे स्वाभिमान पर्व. सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला झाल्याच्या घटनेला 1000 वर्ष पूर्ण होत आहेत. आज हे मंदिर दिमाखात उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लेखणीद्वारे या इतिहासाला उजाळा दिला. तर सोमनाथ मंदिरावरती पहिल्यांदा हल्ला मोहम्मद गझनवी यांनी 1026मध्ये केलेला होता व आज आहे 2026 चालू आहे. मग 1000 वर्ष या घटनेला पूर्ण झालेले आहेत व अगदीच सोमनाथ मंदिर आता नव्याने उभं राहिलेलं आहे. म्हणजे अगदीच तुम्ही पाहिला असाल तर भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 11 मे 1951 रोजी त्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आलेली होती. त्यानंतर इथून बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे आपल्यासाठी, तर इतिहास, मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची सुरुवात इथून होते, त्यामुळे थोडंसं मध्ययुगीन भारताचा इतिहास तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर सोमनाथचं जे मंदिर आहे ते अगदी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे इथे आर्ट अँड कल्चरसाठी. म्हणजे असा डायरेक्टली एवढी मायन्यूट डिटेल्समध्ये प्रश्न येणार नाही, परंतु स्टेटमेंटमध्ये डायरेक्टली विचारलं जाऊ शकेल. या नात्याने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत. ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. हा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे अगदी मायन्यूट डिटेल आहे पण कदाचित विचारला जाऊ शकतो. जसं तुम्हाला माहिती असेल की NCERTच्या खाली दिलेली लाईन देखील तिथे महत्त्वाची होती. अगदी तसा आहे, त्यामुळे शक्य झालं तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचं. डन. त्याच्यानंतर पुढे आदरणीय असे साहित्यिक दिसत नाहीत. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबर यांचे मराठी वाङ्मय विस्मयावर परखड भाष्य. व अगदीच लोकसत्ताचे जर आर्टिकल तुम्ही पाहिलात तर अगदीच परखड पद्धतीने गिरीश कुबेर सर मत व्यक्त करत असतात. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही शक्य झालं तर त्यांना फॉलो करू शकता. तिथे अगदी अशाच पद्धतीने विचार त्यांनी मांडण्याचा प्रयत्न करत असतात. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर लोकसत्ता विचार. आता 2025मध्ये थोडंसं सायकोलॉजिकल बाते आपण केलं, तसे आर्टिकल्स इथं आलेले होते. आता 2026मध्ये नदीकरणाचे मर्म असे आर्टिकल्स येणार आहेत. ओके, त्यामुळे अतिशय बेस्ट हे आर्टिकल्स आहेत. इतिहासाच्या दृष्टिकोनातून हे आपल्याला आर्टिकल पाहता येणार आहेत. म्हणजे आजचंच आर्टिकल आलेलं आहे त्याला आपण थोडंसं इलॅबरेट करण्याचा आता प्रयत्न करूयात. तर नद्यांच्या आधाराने होणाऱ्या लोककारणाने संघर्ष, संवाद, संहार, सुधारण अशा टोकांच्या तीरांना आजवर जोडले. त्या प्रवाहांचा मागोवा घेणारे हे दर सोमवारचे नवी सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार आता दर सोमवारी हे आर्टिकल येत जातील. आता नदीचं आपल्या आयुष्यातील महत्त्व काय आहे किंवा आपल्या जीवनातील महत्त्व काय आहे हे सर्वांना माहिती. ओके, पण तत्पूर्वी आपण काय करूयात, इतिहासामध्ये जाऊयात. ओके, ज्यावेळेस मानवी जीवाची उत्पत्ती झाली ते अगदीच ब्ल्यू अल्गाईपासून झालेली आहे, म्हणजे पाण्यातूनच झालेली आहे. बरोबर, नदी येथून तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, मग उत्पत्ती झाल्यानंतर मानवामध्ये पण उत्क्रांती होत गेली. मग ज्यावेळेस होमो इरेक्टस किंवा निएंडरथल मॅन, ओके, म्हणजे हुशार मानव ज्यावेळेस तयार झाला, मग त्यांनी काय करायला लागले अगदी ग्रुपमध्ये वगैरे राहू लागले. म्हणजे शिकार तर पूर्वी करायचेच, पण त्यांनी काय केले, आता ग्रुपमध्ये वगैरे राहायला लागले. बरोबर आहे. मग ग्रुपमध्ये राहायला लागल्यानंतर त्यांनी काय केले, जिथं पाण्याचं ठिकाण वगैरे आहे त्या ठिकाणी ते थोडंसं वस्ती तिथं करून ते ग्रुपमध्ये राहू लागले. कारण ग्रुपमध्ये राहिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपण सिक्युरिटी बेसिसवर पण खूप बेस्ट आहे आपल्यासाठी. म्हणजे एकट्याने जर फिरलं तर अचानक वाघाचा वगैरे हल्ला होऊ शकतो व आपण मारलं तिथं जाऊ शकतो. मग जर आपण ग्रुपमध्ये राहिलं ना तर अगदी आपल्यासाठी ते बेटर असेल. म्हणजे एक दुसरीकडून जर वाघ असेल तर लगेच त्याला तिथं मारता वगैरे येईल. या नात्याने त्यांनी किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी सर्वजण एकत्र येऊन तिथं राहायला लागले. बरोबर आहे. मग एकत्र येऊन राहायला लागल्यानंतर त्यांना समजलं की आपण एकत्र जरी येऊन राहायला लागलं तरी आपल्याला भटकंती करावी लागते पाण्यासाठी, त्यानंतर शिकारीसाठी. बरोबर आहे. मग त्यांनी काय ठरवलं की आपण
काम करायचं की आता ग्रुपमध्ये तर आहोत, पण आपण काय करूयात, नदीच्या ठिकाणी आपण ग्रुपमध्ये राहूयात, जेणेकरून काय होईल पहा, एखादा प्राणी वगैरे नदीचं पाणी पिण्यासाठी नक्कीच येईल. ओके, मग त्याची एकतर आपल्याला शिकार पण मिळेल तिथे, त्यासोबतच आपण इथे राहिल्यानंतर आपल्याला पण पाण्यासाठी वगैरे जास्त दूर भटकंती वगैरे करावी लागणार नाही. ओके, म्हणजे दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्याला नदी सोडून वगैरे दुसरीकडे जायची आवश्यकता नाही, कारण प्राणी पण इथं येत आहेत. म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस त्या पद्धतीने पहा, इज ऑफ डुईंग शिकार इथं होईल आपल्यासाठी. मग या नात्याने काय केले पहा, अश्मयुगातील जे आपले मनुष्य आहेत किंवा हुशार मानवी मनुष्य जो आहे तो काय केला पहा, अगदी नदीकाठच्या वस्तीमध्ये वगैरे राहू लागला. मग त्यांनी अशाच पद्धतीने पहा पुढे जाऊन त्यांनी काय केलं, गहू ज्वारी वगैरे यांची शेती त्यांनी चालू केली. ओके, म्हणजे पीक वगैरे ते पिकवू लागले व ते पण कुठं झालं पहा, नदीकाठचा जो प्रदेश आहे तिथंच झालं, म्हणजे सुपीक प्रदेश एकदम. मग अशाच पद्धतीने काय झालं पहा, सिव्हिलायझेशनचा तिथं उदय झाला, त्यालाच आपण काय म्हणतो, संस्कृतीचा उदय. मग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन काय आहे, तर तेच आहे हडप्पा संस्कृती आपण म्हणतो. मग हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी बसलेली होती, तर सिंधू संस्कृती. बरोबर आहे, म्हणजे पृथ्वीची उत्पत्तीपासून ते अगदी जे संस्कृती बसणार आहे तिथपर्यंत आपण काय पाहिलेलं आहे, नदीच्या ठिकाणीच सर्व गोष्टी तिथं झालेल्या आहेत. मग आता यामधून UPSC प्रिलिमला हा महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो, तर ते थोडंसं लक्षात घ्या. पहा, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा हडप्पा संस्कृती, हडप्पा हे कोणत्या नदीकिनारी होतं, हडप्पा तर अगदीच इंडस किंवा सिंधू. ओके, त्यानंतर पहा, सिंधू नदी ह्या वर्षी खूप चर्चेमध्ये आहे. का चर्चेत राहिलेली आहे, पहलगाम अटॅक तुम्ही आठवू शकता, त्या दरम्यान इंडस जे ट्रिटी आहे, इंडस वॉटर ट्रिटी, त्याला आपण रद्दबातल केलेलं आहे. मग त्या बेसिसवर सिंधूच्या ज्या नद्या आहेत, उपनद्या आहेत, त्या प्लीज एकदा लक्षात ठेवा. UPSCचा बहुतांश वेळेस विचारलेला हा प्रश्न आहे व फेवरेट प्रश्न आहे. आय थिंक 2024 पण हा प्रश्न आलेलाच होता. ओके, फक्त त्यांनी काय केलं होतं पहा, नॉर्थ म्हणजे ईस्ट आणि वेस्ट अशा पद्धतीने त्यांनी सिक्वेन्स दिलेला होता. ओके, तर प्लीज सिंधू किंवा इंडस नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या थोडंसं पाहून घ्या. ओके, हडप्पा संस्कृती इंडिया, सिंधू नदीच्या काठी ही संस्कृती उदयास आलेली होती. त्यासोबतच पहा, मेसोपोटोमिया. ओके, मेसोपोटोमिया ही जी संस्कृती आहे ही कुठली संस्कृती आहे, सुमेरियन जी संस्कृती आहे ही पहा, इराक, कुवेत, टर्की या प्रदेशामध्ये तुम्हाला आढळून येईल. व नदी कोणती होती, टिग्रिस नदी. टिग्रिस नदीकाठी मेसोपोटोमिया संस्कृतीचा उदय झालेला होता. ओके, म्हणजे ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या समकालीनच आहेत. बरं, त्याच्यानंतर पहा, नाईल नदी, इजिप्त. ओके, ॲन्शंट इजिप्त. इजिप्तची जी संस्कृती आहे ती कोणत्या नदीकाठी, तर नाईल. आता नाईल नदी पण चर्चेत आहे, त्यामुळे प्लीज नाईल नदीला पण तुम्ही एकदा पाहून घ्या. त्यानंतर पहा, आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं आफ्रिकन हॉर्न किंवा हॉर्न ऑफ आफ्रिका, ते पण थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढची चायना संस्कृती आहे पहा, ॲन्शंट चायना संस्कृती. यांची रिवर कोणती होती, येल्लो रिवर किंवा यांगत्से रिवर. ओके, यांगत्से रिवर किंवा येल्लो रिवर. ओके, हे दोन्ही पण तुम्ही म्हणू शकता, येल्लो रिवर किंवा यांगत्से रिवर याच्या नदी किनारी चायना संस्कृती होती. तर ह्या ज्या संस्कृती आहेत ॲन्शंट इंडियाच्या किंवा ॲन्शंट वर्ल्डच्या, हे प्लीज लक्षात ठेवा, प्रिलिमला हा प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. ओके, आता इथं मी काय लिहिलेलं ते समजलं नसेल तर प्लीज एकदा तुम्ही परत एकदा ऑडिओ लेक्चर माझं ऐकू शकता व त्यामधून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला परत एकदा मिळवायच्या आहेत. डन, आय होप हा पॉईंट समजलेला असेल. मग पहा, संस्कृती उदयास आली. बरोबर आहे, मग संस्कृती उदयास आली व संस्कृती लुप्त पण पावली थोडं म्हणजे अगदी तुम्ही म्हणू शकता. पहा, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन नंतर काय झाली, वैदिक संस्कृती आपल्याकडे आली. ओके, मग वैदिकच्या नंतर उत्तर वैदिक आलं. मग अगदी पहा, संस्कृती ते भरभराट लागली, परंतु जो इंडस व्हॅलीचा पिरियड होता तो बंद झाला. बरोबर आहे, म्हणजे काही कारणांमुळे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन तिथं लुप्त पावली. यावर डिबेटमध्ये आता जाऊ नका. IVC तुम्ही ज्यावेळेस शिकता त्यावेळेस तुम्ही सर्व थिअरीचा तिथं अभ्यास नक्की करणार आहात इतिहासामध्ये. पण आता लक्षात काय घ्यायचं आहे आपल्याला, तर नदी किनारी आपल्याकडे संस्कृती बसली होती व तिथूनच वैदिक काळ, त्यानंतर उत्तर वैदिक कालखंड, त्याच्यानंतर अगदी पहा मुघलांचं साम्राज्य येईपर्यंत अगदी किंवा आज घडीला पण तुम्ही पाहू शकता, म्हणजे ब्रिटिशांनी राज्य केलं आपल्यावरती, तिथे पण त्यांनी गंगेची जी सुपीक मैदानी प्रदेश आहेत तिथे त्यांनी टॅक्सेशन वगैरे तिथं लावण्याचा प्रयत्न केला. ओके, किंवा अगदी तिथून जास्त पद्धतीने त्यांनी पीक घेण्याचा पण प्रयत्न केला होता. व आज घडीला पण तुम्ही पाहू शकता की जे गंगेची सुपीक मैदानी प्रदेश आहेत तिथून आपल्याला उत्पादन जास्त प्रमाणात इथं नक्कीच मिळतं. का मिळतं, तर अगदी पहा, नदी किनारा म्हणजे किंवा नदी म्हटल्यानंतर आपल्याला फक्त तिथं पाणी हे आठवत नाही, तर त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे ना तो अगदीच सुपीक असतो. मग या नात्याने तो शेतीसाठी पण खूप आयएमपी असतो. पहा, ओके, मग याच कारणाने नदीचं हे सध्याचं काय म्हणू शकता मर्म आहे. ओके, त्याच्या बेसिसवर आता तुम्ही सध्याला पण पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य वगैरे, तर अगदी पहा, म्हणजे माँ गंगा ने बुलाया आहे, अगदी तशा पद्धतीने आहे इथे.
तसेच पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पण नदीला खूप पवित्र मानण्यात आलेलं आहे. ओके, मग अगदी त्याच धर्तीवर नदीबद्दलचा आता जे लेक्चर्स आहेत किंवा जे नदी प्रणाली आहे ते आपण आगामी लेक्चर्समध्ये वगैरे नक्कीच पाहणार आहोत. फक्त ही इंट्रोडक्शन होतं किंवा दर सोमवारी आता नवीन लेख वगैरे येणार आहेत नदीबद्दल, त्याबद्दलची ही चर्चा आता सध्याला झालेली आहे. आय होप तुम्हाला इंट्रोडक्शन समजलं असेल. आता नेक्स्टपासून आपण काय करणार आहोत पहा, सर्व नद्यांचं तिथे डिटेलमध्ये डिस्कशन वगैरे करायचं आहे. जसं जसं लेख येत जातील तसं तसं आपण हे पाहत जाऊयात. आता इथं नाईल नदीचं चित्र वगैरे दिलेलं आहे, जे की गरजेचं नाही. फक्त मी तुम्हाला सांगितलं ना की नाईल नदी किनारी कोणती संस्कृती होती, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची नदी कोणती, त्यानंतर चायनाची नदी कोणती, हे सर्व तुम्हाला एकदा पाठ करून ठेवा. परीक्षेला हमखास प्रश्न येऊ शकतो. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पुढे आजचे संपादकीय वाव दुकाहाती व्हेनेझुएला. आता हा आर्टिकल अगदी पाहिला तर सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, पण यातील जो महत्त्वाचा कोर कन्सेप्टचा भाग आहे तो मी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. वर्ल्ड हिस्ट्रीसाठी महत्त्वाचा आहे. त्यासोबतच इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पण आपण पाहिलेलं आहे की भारत सरकार नजर ठेवून आहे. पाहूयात याबद्दल जर काही ॲक्शन जर घ्यावी लागली फॉरेन एम्बसीला आपल्याला, तर नक्कीच तिथे एखादी ऑपरेशन तिथं राबवलं जाईल. मग त्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. पण आज घडीला काय महत्त्वाचं आहे ते थोडंसं पाहून घेऊ शकता तुम्ही. तर पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताना त्यांनी एक आवाहन करून आलं होतं की आपण दुसऱ्या देशाच्या भानगडीत वगैरे पडणार नाही. ओके, किंवा दुसरीकडे आपण आपल्या देशाचा जो पैसा आहे, टॅक्सपेयर्स मनी आहे, तो मी दुसऱ्या देशाच्या युद्धामध्ये वगैरे लावणार नाही, असं त्यांनी एक आवाहन दिलं होतं अमेरिकी जनतेला. मेक अमेरिका ग्रेट अगेन, मागा. ओके, तुम्ही जर त्यांचं कॅम्पेन पाहिला तर हेच चर्चेत वगैरे तर विषय होते. पण असं काय झालं की हे सर्व चित्र पालटलं आहे. किंवा तुम्ही पाहू शकता अफगाणिस्तानमधून डोनाल्ड ट्रम्प यांनीच माघार घेतली होती, तर त्यांचा इतिहासच असा राहिलेला आहे. पहा, अमेरिकेला जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिला तर त्यांचा स्वतःचा इतिहास नाही आहे. ओके, कसा इतिहास नाही आहे स्वतःचा? पहा, ते कॉलनी कोणाचे होते तर ब्रिटिशांची कॉलनी होते. म्हणजे ब्रिटिश, आता हे पहा, इथं आहे UK युनायटेड किंगडम, व इथं आहे अशा पद्धतीने चौकोनी पद्धतीचा अमेरिका, बरोबर. हे आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. मग इथे पहिल्यांदा 13 वसाहती स्थापन झाल्या होत्या. व्हेनेझुएला ही पहिली वसाहत होती त्यांची, बरोबर आहे. व ही वसाहत कशा पद्धतीने स्थापन झालेल्या होत्या तर ब्रिटनमध्ये एखादा कैदी वगैरे असेल किंवा जो आरोपी गुन्हेगार वगैरे असेल तर त्याला इकडं त्यांनी पाठवलेलं होतं. म्हणजे नो मॅन्स लँडवरती तुम्हाला शिक्षा म्हणून त्यांना पाठवायचे. ओके, अशा पद्धतीने अमेरिकेचा तिथं जन्म झालेला आहे. मग त्यांना जसं आत्ताच पाहिलं ना आपण, हडप्पा संस्कृती, आपल्याला सिव्हिलाइज्ड इतिहास आहे आपल्या देशाला, पण अमेरिकेला तसा इतिहास आहे का तर बिलकुल नाही. मग ते काय करतात तर दुसऱ्याचा इतिहास बिघडवण्याचा वगैरे ते प्रयत्न करतात. किंवा तुम्ही चांगलं काम करत नाही तर मी करतो. ओके, म्हणजे आय थिंक ते मला छुपके छुपके मूवीमधला एक सीन आठवतो. तो राजपाल यादव म्हणतो पहा की मै करूंगा. अगदी तशा पद्धतीने कुठे लोकशाही वाचवायची असेल तर मै करूंगा. किंवा कोण्या देशात जर कारभार चांगला चालत नाही ना, मै करूंगा. अशा पद्धतीने USAचं सध्याला किंवा याच्यापूर्वी पण भागीदारी त्यांची राहिलेली आहे. डोनाल्ड ट्रम्पच असे वागतात असं नाही आहे, याच्यापूर्वी पण झालेलं आहे त्यांचं. तर पहा, आता नुकतंच उदाहरण जर घ्यायचं म्हटलं किंवा तुम्हाला डोळ्यासमोर जे घडलेलं आहे ते 2021मधलं तुम्ही उदाहरण पाहू शकता. 2021मध्ये कसं काय झालं होतं तर त्याची जी मुळं आहेत ना ती तुम्हाला तालिबान किंवा 2001मध्ये जो त्यांच्या ट्रेड सेंटरवरती जो हल्ला झाला तिथं जावं लागेल तुम्हाला. ओके, मग तुम्ही 2001 किंवा त्याला आपण असं म्हटलं जातं पहा, जसं आपल्या भारत देशामध्ये 26/11चा जो हल्ला झाला त्याला आपण 26/11 असं म्हणतो, तिथं त्यांनी काय म्हणतात 9/11. ओके, सप्टेंबर 11 अशा पद्धतीने त्यांचा तो हल्ला झालेला होता. त्या हल्ल्यामध्ये अगदीच ट्रेड सेंटरवरती तिथं दहशतवादी हल्ला झाला व अमेरिकेला जागा आली की बाबा आपण दुसऱ्या देशाला वाचवण्यामध्ये आपण बिझी राहिलो व आपलं घर कधी जळालं हे आपल्याला माहिती नाही, अशी सिच्युएशन अमेरिकेची तेव्हा झालेली होती, बरोबर आहे. मग त्यावेळेस ती सिच्युएशनला त्यांनी टॅकल करण्यासाठी लगेच पहा त्यांनी ऑपरेशन वगैरे राबवले व त्यांनी म्हटलं की नाही आता अफगाणिस्तानला नाही सोडायचं, कारण अफगाणिस्तानने आपल्यावरती हल्ला केलेला आहे. या नात्याने त्यांनी काय केले पहा तर नक्कीच 9/11चा बदला घेण्यासाठी त्यांनी ट्रूप्स वगैरे कुठं पाठवले, अफगाणिस्तानमध्ये पाठवले. मग अफगाणिस्तानमध्ये त्यांनी ट्रूप्स वगैरे पाठवले व तालिबानला त्यांनी खतम करण्याचा पूर्ण इरादा घेऊन आले होते. परंतु ते खतम पूर्णतः करू शकले का तर बिलकुल नाही. पण यामध्ये त्यांचे ड्रेन वगैरे किंवा जे रिसोर्सेस आहेत ना ते पूर्णपणाला लावले गेले. पहा, हां, त्यामध्ये अमेरिकेचे जे कॅपिटलिझम आहे त्याला खूप मदत झाली. कारण पहा, जे अफगाणिस्तानचे जे तालिबान वगैरे त्यांना संपवण्यासाठी जे शस्त्रास्त्र वगैरे लागणार आहेत ना ते कोण विकायचं तर अगदीच अमेरिकेचे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत मोठे ते. ओके, म्हणजे त्यांना तिथं फायदा झाला. परंतु जे अमेरिकेचं जे टॅक्सपेयर्स मनी आहे ते कुठं गेलं तर अगदी पहा अफगाणिस्तानमध्ये ड्रेन झालं तिथं. ओके, म्हणजे टॅक्सपेयर मनीचं तिथं अगदीच तोटा झाला. परंतु लाभ कोणाला झाला, जे मोठे कॅपिटलिस्ट आहेत अमेरिकेचे त्यांना तिथं नक्कीच फायदा झालेला होता अमेरिकेच्या या अफगाणिस्तान मिशनबद्दल. परंतु पहा, डोनाल्ड ट्रम्प यांना ते कुठेतरी खटकलं किंवा नाही म्हटले त्यांनी, आपण
2001 पासून अफगाणिस्तानमध्ये आपण काय करत आहोत, तर तालिबानला खतम करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण तालिबान खतम झालेला आहे का, तर बिलकुल नाही. मग आपल्या टॅक्सपेयर्सचा मनी तिथं का काम करतोय, तर तो आपण काय करायला, मेक अमेरिका ग्रेट अगेन, म्हणजे मागामध्ये आपण आपलं अमेरिका चांगलं करण्यासाठी आपण राबूयात ना. अफगाणिस्तानमध्ये काय चालू आहे आपल्यासाठी गरजेचं आहे का, असं म्हणत त्यांनी काय केले पहा, डायरेक्टली म्हटले नाही, आता आपला अफगाणिस्तानमधून अमेरिकेला माघार घ्यावीच लागेल असं म्हणत त्यांनी काय पहा 2020मध्ये ट्रीटी साईन करत त्यांनी त्यांचा कार्यकाळ संपला. ओके, म्हणजे त्यांनी ट्रीटी साईन केली होती पहा 2020मध्ये, व त्यांचा पुन्हा कार्यकाळ एंड झाला की लगेच जो बायडन आले व त्यांनी त्या ट्रीटीनुसार 2021 ऑगस्टमध्ये पहा अफगाणिस्तानमधून अमेरिकेने पूर्णतः माघार घेतलेली होती व ते निघून गेले. मग आता सध्याला सरकार कोणाचं आहे अफगाणिस्तानमध्ये, तर तालिबानचं सरकार आहे. आय होप हे थोडंसं हिस्टॉरिकल आहे, परंतु मी कमी वेळेमध्ये सांगायचं आहे समजावून, त्याने अशा शॉर्ट पद्धतीने मी सांगत आहे. ओके, त्यानंतर पहा अगदी अशाच पद्धतीने त्यांचं व्हिएतनाममध्ये पण झालेलं आहे. व्हिएतनाममध्ये पण त्यांनी म्हटले की नाही, इथे डेमोक्रेसी नाही आहे, तर आपण काय करूया, तिथं डेमोक्रेसी राबवण्यासाठी मी काम करतो. अमेरिका तिथं येऊन काय करणार आहे, तर अगदी तुम्हाला जे शस्त्रास्त्र वगैरे किंवा लष्करी कारवाई इथं केलेली जाईल व व्हिएतनाममधून जे सध्याचं जे काय म्हणू शकता हुकुमशाही सरकार आहे त्याला आपण बंद करून तिथं परत डेमोक्रेसी बहाल करू असं त्यांनी म्हटले. पण तिथं पण त्यांना परत माघार घ्यावीच लागली. का घ्यावी लागली, तर व्हिएतनाममध्ये गुरिला वॉरफेअर टेक्निक होती. गुरिला वॉरफेअर टेक्निकला हे चालू शकलं का अमेरिकेला, तर बिलकुल नाही. मग सैन्य जास्त मारलं गेलं व तिथून परत त्यांना तिथं वापस घ्यावी लागली. तसंच आहे इराकमध्ये पण पहा, सदाम हुसेन हे नाव ऐकून असाल तुम्ही. सदाम हुसेनना पण यांनी तसंच पद्धतीने उलटवण्याचा वगैरे प्रयत्न केला. मग आज मिडल ईस्टमध्ये जी आग लागलेली आहे किंवा इराणचं जे भांडण वगैरे आहे ते त्याच कारणानिमित्त आहे. व आज इराण आणि अमेरिका हे दोघं एकूण एकाला अतिशय कट्टर शत्रू वगैरे मानतात. त्याचं नेमकं मूळच तिथं आहे मिडल ईस्टचा प्रदेश. ओके, ज्यावेळेस तुम्ही वर्ल्ड हिस्ट्री शिकताना हे सर्व तुमच्यासाठी खूप बेटर असेल. ओके, म्हणजे नवीन एक्सपिरियन्स असेल व कमी वेळेमध्ये हे सांगू शकत नाही पहा मी तरी. ओके, मग पण लक्षात घ्या तुम्ही की अमेरिकेला ही आजपासून नाही आहे, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा हा प्रॉब्लेम नाही आहे. तर अमेरिकेचे जेवढे जेवढे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत ना, त्यांच्यासोबत असं काही ना काही घडलेलंच आहे. याच्यापूर्वी जॉर्ज बुश यांनी पण व्हेनेझुएलाला लाल आंग दाखवलेली होती की बा तुम्ही जर आमच्या कंपनीला तिथे तेल विकत दिलं नाही तर मी तुमच्यासोबत काय करणार आहे, तर युद्ध वगैरे हे करू असं त्यांनी म्हटलेलं होतं. आता पहा व्हेनेझुएलावरती यांनी काय म्हणू शकता आक्रमण का केलेलं आहे किंवा लष्करी कारवाई नेमकं करण्याचं कारण काय आहे, तर पहा तुम्ही व्हेनेझुएलामध्ये याच्यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे की तिथे खनिज तेलाचे साठे खूप आहेत. ओके, हा एक प्रॉब्लेम. त्यासोबतच पहा इथे काय काय मिळतं पहा, तर इतरही नैसर्गिक साधनसंपत्ती या देशात मुबलक आढळून येते. जगातील 6व्या क्रमांकाचे नैसर्गिक वायूचे साठे इथे सापडतात, 6th. ओके, त्यानंतर सोने, लोह, बॉक्साईट आणि हिरे आढळतात. याशिवाय आधुनिक युगात कळीच्या ठरलेल्या दुर्मिळ मूलद्रव्य आणि संयुगापैकी काही थोरियम, कोल्टन, चुंबकीय गुणधर्म असलेली रासायनिक संयुगे या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात आढळून आलेली आहेत. त्यानंतर जवळपास पहा एकट्या व्हेनेझुएलाकडे जवळपास 20% रिझर्व आहेत पेट्रोलियम प्रोडक्टचे. ओके, मग एवढं असताना अगदी यांचं उपसा तेवढं जास्त झालं नाही, फक्त 1%च उपसा झालेला आहे तिथे. का, तर जे व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष वगैरे आहेत ना त्यांनी काय केलेलं आहे, डायरेक्टली नॅशनलाइज्ड कंपन्या करून टाकल्या. ओके, जसं भारत देशामध्ये LIC नॅशनलाइज झाली, एअर इंडिया नॅशनलाइज झाली ना, अगदी तसंच पूर्ण त्यांनी अमेरिकी जी कंपनी होती त्यांनी नॅशनलाइज केलं व प्रायव्हेट कंपनीला तिथं मक्तेदारी बंद केली. त्यांनी प्रायव्हेट कंपनीला तिथं चालू दिलं नाही. मग याच कारणानिमित्त पहा फक्त 1% प्रोडक्शन तिथं नैसर्गिक खनिज तेलांचं तिथं होत आहे बेसिकली. मग हेच अमेरिकेला थोडंसं खटकतं की बा आम्हाला तिथं उत्पादन वगैरे तिथं का घेऊ देत नाही. ओके, मग आता सध्याला काय होत आहे पहा, कॉम्पिटिशन वाढत आहे. चायना पण तिथे बाजूला बसण्याचा प्रयत्न करत आहे. व्हेनेझुएला सोबत त्यांची चर्चा वगैरे तिथे वाढत आहे. व नुकतंच जर तुम्ही पाहिला तर ज्यावेळेस अमेरिकेने कारवाई केली व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना हटवण्यासाठीची किंवा त्यांना अमेरिकेत घेऊन जाण्याची, त्या दिवशी पण जे चायनाचे जे एम्बेसेडर आहेत ना त्यांची चर्चा चालू होती. ओके, मग आता पाहूयात चायना याबद्दल कशा पद्धतीने ॲक्शन वगैरे घेईल. ओके, आता द हिंदूमध्ये आलेली आहे बातमी की चायनाने अमेरिकेला वगैरे वॉर्न केलेलं आहे, पण यांची आता ते गुणधर्मच तसे आहेत तर आपण काही करू शकत नाही. म्हणजे अमेरिकेला अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येण्यासाठी म्हटलं होतं, परंतु ते काही करू शकले नाहीत. पहा त्यांना परत एकदा युद्धामध्ये जावंच लागलेलं आहे. आता पाहूयात व्हेनेझुएलाची सिच्युएशन कशा पद्धतीने पलटेल. ओके, आता अगदीच थोडंसं फास्टमध्ये हा आर्टिकल आपण समजून घेतलेला आहे की फक्त हे म्हणजे अमेरिकेचा जर इतिहास पाहिला तुम्ही ना, तर व्हेनेझुएलामधून पण अमेरिकेला काही मिळणार नाही, तर उलट अमेरिकेसच हे गोष्टी महागात पडणाऱ्या आहेत.
कारण व्हिएतनामचं तसंच झालेलं आहे, अफगाणिस्तानचं तसंच झालेलं आहे, त्यानंतर इराक इराण यांचं पण तसंच झालेलं आहे. अमेरिकेचा तुम्ही इतिहास काढून तुम्ही पाहू शकता, जिथं जिथं ते गेलेत ना तिथं तिथं मार खाऊन त्यांना वापस जावं लागलेलं आहे. आता व्हेनेझुएलामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प थोडंसं हात आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा भविष्य आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, आजमावू शकतात. पाहूयात व्हेनेझुएलामध्ये आता अमेरिकेला काय प्राप्त होईल. ओके, तर हे थोडंसं मी फास्ट फॉरवर्डमध्ये आर्टिकल घेतला आहे. याचा इतिहास जर पाहिलात तर थोडंसं मिडल ईस्टचा वगैरे तुम्ही इतिहास समजून घ्या, मग तुम्हाला हा आर्टिकल कदाचित जास्त डिटेलरित्या वगैरे नक्की समजेल. किंवा इतिहासाचं लेक्चर तुम्ही एकदा करून घ्या, मग माझा आर्टिकल पाहिलात ना तरी तुम्हाला समजून येतील गोष्टी. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर पुढे चला. वर्दीतला सदाचार. सत्तेला न भिणारे अधिकारी म्हणून सदानंद दाते यांची ओळख आहे पहा. त्यासोबतच जुलिओ रिबेरो तुम्हाला माहिती असतील, तर त्यांनी पण सदानंद दाते यांना तशाच पद्धतीने उद्गार त्यांनी काढले होते की एकदम निर्भीड हा अधिकारी आहे म्हणून. ओके, व पहा महाराष्ट्राच्या म्हणजे तुम्ही जर सध्याची राजकारणी परिस्थिती जर पाहिलात 2019 पासूनचं जे राजकारण वगैरे पाहिलात, त्यानंतर तर अगदीच पहा जे पोलीस दल होतं महाराष्ट्राचं त्याबद्दल खूप म्हणजे तशा पद्धतीने निगेटिव्ह इमेज तयार होत होती, पण त्याला आता थोडंसं पॉझिटिव्हली एक इमेज सांभाळू शकते ते म्हणजे सदानंद दाते सर आहेत. म्हणजे अगदी त्यांचा जर पूर्वीचा इतिहास तुम्ही पाहिलात ना तर अगदी त्यांनी धडकाफडकी निर्णय वगैरे घेतलेत व त्यांनी त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव पहा, वर्दीतल्या माणसाच्या नोंदी हे पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की माझे सामान बांधून तयार आहे. म्हणजे अगदी पहा, त्यांची पोस्टिंग झाली होती तर अगदी पहिल्या 10 दिवसामध्येच त्यांची पहिल्यांदा बदली करण्यात आली होती. मग त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की चला माझं सामान बांधून तयार आहे. मी जेव्हा जेव्हा कुठे हे करण्यासाठी जातो, म्हणजे एखादी पोस्टिंग त्यांनी ज्यावेळेस हातात घेतात ना त्यावेळेसच ते म्हणतात की माझं सामान बांधून तयार आहे का, तर अगदी पहा त्यांची बदली होऊ शकते हे त्यांना अगदी माहिती आहे. ओके, मग अगदी तशा पद्धतीचा व्यक्ती आता सध्याला महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे. मग पाहूयात आता महाराष्ट्र पोलीस दलाची जी थोडीशी निगेटिव्ह इमेज झालेली होती त्याला परत पॉझिटिव्हलीरित्या हे कशा पद्धतीने पुढे घेऊन जातील. मग यामधून MPSCला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तर पहा, किंवा जे नुकतेच पोलीस भरती येणार आहे पहा त्याबद्दल पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वर्दीतल्या माणसाच्या नोंदी हे पुस्तक कोणाचं आहे, तर सदानंद दाते सरांचं आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा, जे पोलीस भरती करत आहेत ना त्यांच्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डन. पुढे चला. बिनविरोध निवड यावर्षी इतकी वादग्रस्त का ठरत आहे. पहा, यावर्षीच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जवळपास 67 जे उमेदवार आहेत ना ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. मग बिनविरोध निवडून आल्यानंतर अगदी ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु 67 हे थोडंसं कुठेतरी न पचणारं आहे. ओके, व याच्यापूर्वी पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये हे सर्रास होतं. ओके, त्यानंतर तुम्हाला माहिती असेल 2024मध्ये काय झालं होतं, सुरत येथील जे खासदारची सीट होती ते पण बिनविरोध निवडून गेलेली होती. मग यालाच अनुसरून पहा, सुप्रीम कोर्टामध्ये एक केस चालू आहे किंवा PIL दाखल करण्यात आलेलं आहे. विधी सेंटर फॉर लीगल स्टडीज या संस्थेने PIL दाखल केलेला आहे किंवा बिनविरोध जी निवड आहे त्याला पण आपण थोडंसं परत घेण्याचा प्रयत्न करू शकतो का, किंवा त्याला रिइलेक्शन वगैरे तिथं लागू शकतं की याबद्दल थोडीशी चर्चा चालू आहे. मग त्यावेळेसच म्हणजे मागच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू असताना ही जी PIL होती याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे व याबद्दलची सुनावणी आता चालणार आहे. व त्यावेळेस न्यायमूर्ती सूर्यकांत सध्याचे CJ आहेत पहा, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपण नक्कीच याला परत एकदा पाहणं गरजेचं आहे, कारण रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल ॲक्ट 1951 आहे व भारतीय संविधान पण काय म्हणतं की आपल्याला वेळेनुसार बदलणं गरजेचं आहे. मग वेळेनुसार पहा, सध्याला जास्तच भ्रष्टाचार वगैरे होत असताना जर उघड डोळ्याने जर दिसत असेल तर आपल्याला यामध्ये पण चेंजेस थोडीशी करणं गरजेचे आहेत. मग ही चेंजेस कशी असायला हवीत तर पहा, बिनविरोध निवडणूक आहे 1951च्या कायद्यानुसार आहे मान्यता त्याला, पण आपण त्यामध्ये आणखीन एक अट अशी टाकू शकतो का की तिथे 15 ते 20% तरी मतं त्या उमेदवाराला मिळणं गरजेचे आहेत, तेव्हाच तो उमेदवार बिनविरोध पद्धतीने निवडून आलेला आहे असं घोषित केलं जाऊ शकतं, असं सुप्रीम कोर्टाने किंवा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी PIL दाखल करून घेत असताना म्हटलेले आहेत. त्यामुळे हे निरीक्षण खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ओके, मग यासाठी आता पाहूयात सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी चालू असणार आहे. मग ज्या दिवशी याचा निकाल येईल ना त्यावेळेस आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूयात. आता सध्याला आपला झोपडून घ्यायची गरज आहे का, तर बिलकुल नाही आहे. फक्त पॉईंट लक्षात ठेवा की एवढं सध्याला चालू आहे. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जे 67 उमेदवार निवडून आलेले आहेत, बिनविरोध निवड त्यांची होणार आहे. आता पहा, निवडून आलेले आहेत असं डायरेक्टली म्हणता येणार नाही, कारण ऑफिशियली सर्टिफिकेट त्यांना मिळालेलं नाही. ते सर्टिफिकेट का मिळालं नाही तर त्याचं एक नेमकं कारण आहे. 2004मध्ये निवडणुका होत्या व त्यावेळेसचे राज्य निवडणूक आयुक्त होते नंदलाल. ओके, मग तेव्हाचे आयुक्त जे होते त्यांनी काय म्हटलं की नाही, ज्यावेळेस बिनविरोध निवडून येतील ना उमेदवार त्यांची परत एकदा चौकशी तिथं केली जाईल.
व चौकशी केल्यानंतरच तुम्ही काय करायचं, जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यायचं आहे, तोपर्यंत सर्टिफिकेट द्यायचं नाही. व तो जो अहवाल आहे म्हणजे बिनविरोध निवडीचा, तो अहवाल तुम्ही आम्हाला राज्य निवडणूक आयोगाला फॉरवर्ड करायचा आहे. मग या बेसिसवर आज सध्याच्या ज्या 67 निवडणुका आहेत त्याला तिथं थोडंसं स्टे देण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे त्यांना ते निवड झालेली आहेत असं घोषित झालेलं नाही, पण त्यांची चौकशी मात्र राज्य निवडणूक आयोगामार्फत करण्यात येत आहे. ओके, त्यामागचा हा इतिहास असा राहिलेला आहे व हे वादग्रस्त यामुळे ठरलेलं आहे. ओके, आय होप हा पण तुम्हाला पॉईंट समजला असेल. व सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला याबद्दलची केस चालू आहे. मग पाहूयात सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निरीक्षण देईल, ते आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. डन. त्याच्यानंतर आजचा लोकसत्ता इथे संपतो. पुढे चला आजचं द हिंदू. व्हेनेझुएला ही बातमी आपण पाहिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे सेंटर विल अलो मल्टिपल एअरपोर्ट्स इन मेजर सिटीज सेज एव्हिएशन मिनिस्टर. ओके, मग आता नव्याने जसं मुंबईमध्ये स्थापन झालेले आहेत एअरपोर्ट 2, तसं आता परत अन्य सिटीजमध्ये पण स्थापन होऊ शकतील. त्याच्यानंतर आणखीन एक मजेशीर बातमी इथं सापडली पहा, की इंडियाज रशियन ऑइल इम्पोर्ट्स ॲट 6 मंथ हाय इन नोव्हेंबर. पहा, एकीकडे डोनाल्ड ट्रम्प आपल्यावरती 50% टॅरिफ लावत असताना देखील आपल्याकडे काय दिसत आहे, तर रशियाकडून आपण तेल अगदीच वाढवण्यावरच आहे. ओके, म्हणजे मागे न्यूज आली होती रशियाकडून आपण तेल 50% कमी केलेलं आहे म्हणून, पण ते झालं नाही आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये परत आपण तेवढंच तेल आयात वगैरे तिथं केलेली आहे. ओके, ठीक आहे. आता याबद्दल आर्टिकल्स वगैरे येतील, पण पहा सध्याला भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये पण ना टॅरिफबद्दल चर्चा चालू आहे. त्यामुळे ज्या दिवशी चर्चा झाली हे सर्व काही विफल ठरू शकतं. यानंतर पहा, आज 6 महिन्यामध्ये किंवा एका दिवसामध्ये पण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये भरपूर काही घडामोडी घडतात. त्यामुळे आत्ताच याला तुम्ही चर्चेला वगैरे घेऊ नका, कारण 6 महिन्यानंतर तुमची मेन्स आहे. मग मेन्समध्ये तेव्हाचे जे मुद्दे आहेत ना ते आपल्यासाठी गरजेचे असतात. हां, पण तुम्हाला जे सिलेबस आहे ना तो कंप्लीट करून ठेवायचा आहे. भारत आणि अमेरिकेचे रिश्ते कसे आहेत, याच्या पूर्वीच्या पंतप्रधानांचे त्यांचे रिश्ते कसे होते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग तुम्ही याबद्दल करंट अफेअर्समधला एक पण पॉईंट टाकून तिथं नक्की मार्क चांगले मिळवून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पुढे चला, केस स्टडीज आहेत, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे पहा, राईस रेशन कार्ड होल्डर्स इन तमिळनाडू टू गेट 3000 ॲज पोंगल गिफ्ट. पहा, पोंगलसाठी 3000 रुपये कॅशमध्ये देण्यात येणार आहेत राशन दुकानावरती, कुठे, तमिळनाडूमध्ये. व श्रीलंकन जे व्यक्ती आहेत त्यांना पण हे देण्याचं काम तिथं करण्यात येणार आहे. ओके, ठीक आहे. आता याबद्दल आपण काही म्हणू शकत नाही. पहा, फक्त चर्चेत आहे ही न्यूज, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं, यासाठी मी ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर होपलेस एंड टू एंडलेस होप हा आर्टिकल बेस्ट आहे. पहा, चाइल्ड मॅरेजसाठीचा हा आर्टिकल आहे. ओके, आता अगदीच याबद्दल थोडक्यात मी चर्चा करण्याचा प्रयत्न करेन. तर महाराष्ट्रामध्ये पण बालविवाह अगदीच होतात. पहा, ओके, बालविवाह महाराष्ट्रामध्ये पण भरपूर प्रमाणात होतात. अगदी त्याच धर्तीवर वेस्ट बेंगालला तर त्यांनी काय म्हटलं होतं, गडच म्हटलेलं होतं. का, तर चाइल्ड मॅरेजची तिथं संख्या भरपूर होती व वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेश हे अगदीच चिटकून आहे. या कारणांनी पहा, तिथे वेस्ट बेंगॉलमध्ये चाइल्ड मॅरेजेस त्यांची माहिती मिळणं अगदीच कठीण होतं. मग वेस्ट बेंगॉल सरकारने काय केलं पहा, त्यांनी म्हटलं की आता आपण एक कन्याश्री योद्धा अशा पद्धतीने एक स्कीम काढूयात, किंवा एक योजना त्यांनी काढली, कन्याश्री योद्धा योजना काढली. ओके, मग त्या योजनेअंतर्गत त्यांनी काय म्हटले की जे शाळा कॉलेजेस वगैरे असतात पहा, मग आता अगदीच बालविवाह म्हटल्यानंतर ज्या मुली आहेत त्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकणार असतील ना, मग त्या शाळा कॉलेजेस, त्यानंतर जे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटर्स वगैरे आहेत, मग तिथे त्यांनी कन्याश्री योद्धा अशा पद्धतीने त्यांनी अवॉर्ड जाहीर केला. प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलवरती त्यांनी हा अवॉर्ड जाहीर केला, कन्याश्री योद्धा. याचसोबत त्यांनी काय केलं पहा, जे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन्स आहेत, त्यानंतर जे पोलीस स्टेशन्स आहेत, त्यासोबतच जे शाळा कॉलेजेस आहेत त्यांच्यामधील जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं पहा, एक 24/7 अशा पद्धतीची हेल्पलाईनसोबतच त्यांनी एक कर्मचारी म्हणजे मुलींचं आणि त्या शिक्षकांचं वगैरे सहवास होत राहावं अशा पद्धतीने त्यांनी एक कम्युनिकेशन लेवल तिथं वाढवण्याचा प्रयत्न केला. ओके, मग यातूनच पहा, जेव्हा जेव्हा मुलींचा विवाह वगैरे होईल त्यानंतर अगदीच ते आता अगदी ह्या ए मुलीचं विवाह होणार आहे पहा, व ए मुलीची जी मैत्रीण असेल तिला तरी माहिती असेल की बा हिच्या घरचे सिच्युएशन काय आहे व ही आता विवाह वगैरे होणार आहे. मग त्यावेळेस तिने जर मैत्रिणीला ह्या सांगितलं व ते जर बाहेर आलं तर अगदीच पहा, जी बी मैत्रीण असेल व तिने डायरेक्टली जर कॉल केला हेल्पलाईन नंबरवरती तर ये ह्या व्यक्तीला डायरेक्टली तिथं विवाह वगैरे थांबवण्यात येतं. व अगदी अशा पद्धतीने त्यांनी सक्सेसफुल केलेले आहे तिथं कन्याश्री योजनेमध्ये किंवा कन्याश्री योद्धा या अंतर्गत. पण इथे सिच्युएशन सध्याला काय झाली, आता हे आउट ऑफ द कंटेक्स्ट आहे किंवा म्हणजे आपल्या सिलेबसचा पार्ट नाही आहे, तरी पण लक्षात घ्या. आता अगदी काही विद्यार्थिनी प्रेमात पण असतात, बरोबर आहे. मग काही प्रेमी युगुल जे आहेत
ते अगदीच पहा लग्न करणार होते. मग अगदी ह्या बी या मैत्रिणीने डायरेक्टली त्यांना कॉल केला डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनला वगैरे, की लगेच त्यांनी पहा त्यांचं लग्न वगैरे तिथं थांबवलेलं होतं. मग अगदी ही जी मैत्रीण आहे ती आता बी मैत्रिणीला वगैरे बोलत नाही. म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं हे तुम्हाला माहिती असावं या नात्याने मी सांगितलं. बाकी हे आपल्या सिलेबसचा भाग नाही आहे. ओके, पण पहा यामधून काय झालेलं आहे तर अगदी जे बालविवाह आहेत ना ते थांबण्यात खूप मदत झालेली आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं पहा, म्हणजे ही स्कीम शाळा कॉलेजेस लेवलवरती राबवली की त्याच्यानंतर लगेच पहा ग्रामपंचायत लेवलवरती पण या स्कीमला त्यांनी हे घेतलेलं आहे. व तिथे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटर किंवा म्हणजे ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतात पहा, त्यांनी प्रत्येक गावामध्ये वगैरे जाऊन त्यांनी तिथे जे ग्रामसभा बसते त्या ग्रामसभेमध्ये तुम्हाला जर निधी पाहिजे असेल तर तुम्ही गावामधून पूर्ण चाइल्ड मॅरेज जे आहे ते बंद करणं गरजेचं आहे असं त्यांनी तिथं सांगितलं. व लगेच पहा जे गावकरी आहेत त्यांनी पण प्रत्येक गावामध्ये सभा घेत त्यांनी जे बालविवाह प्रथा आहे ती परिपूर्णरित्या नष्ट केलेली आहे. ओके, व ही अगदीशय बेस्ट आजची न्यूज आहे तुम्ही असं म्हणू शकता. आता यामधून आपल्याला काय घेणं गरजेचं आहे तर ही केस स्टडी जी आहे ना त्यामधून तुम्ही पण ज्यावेळेस डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही पण ज्यावेळेस जिल्हाधिकारी होता ना तर जिल्हाधिकारी झाल्यानंतर असं काहीतरी राबवणं गरजेचं आहे. जसं पहा इथं यांनी काय केलं की जे शाळा कॉलेजमधील ज्या मुली आहेत त्यांच्याकडे जास्त पॉवर दिली. म्हणजे आता अगदी तुम्हाला पण माहिती असतं, म्हणजे आता जे पॅरेंट्सला माहिती नाही ना ते तुमच्या मित्राला नक्कीच जास्त काही माहिती असतं. अगदी तसंच आहे ते पण. ओके, आपल्या मित्राला जास्त माहिती असतं पण आपल्या आईवडिलांना माहिती नसतं की आपण काय करणार आहोत किंवा काय करत आहोत ते. अगदी त्या लेवलवरती यांनी पण तिथं प्लॅनिंग वगैरे केली व सक्सेसफुल इथं ऑपरेशन ते झालेलं आहे कन्याश्री योजना. व ओके, मग ते जे विद्यार्थिनी वगैरे होता ज्यांनी हे सांगितलेलं होतं म्हणजे माहिती दिली होती मग त्यांनी कन्याश्री योद्धा अवॉर्ड असं देखील तिथं जाहीर केलेलं आहे. ओके, त्यामध्ये रक्कम म्हणजे रोख रक्कम वगैरे तिथं आहे. पण प्रॉब्लेमच असा आहे की मित्राची बद्दलची ही जी बातमी सांगितली त्यामुळे मित्र तिथं पुन्हा बोलत नाही. ही एक थोडीशी चॅलेंजिंग सिच्युएशन आहे पहा. पण अगदी मित्राचं पण त्यामध्ये नक्कीच एक यश आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण बालवयामध्ये जर लग्न झालं तर त्याचे परिणाम खूप असतात. यासाठी ही एक म्हणजे कन्याश्री योद्धा अंतर्गत त्यांनी जे फोन कॉल करून त्यांचं लग्न आज घडीला त्यांना थोडंसं वाईट वाटत असेल पण कदाचित ते त्यांच्यासाठी बेटरच होतं. ओके, हे कदाचित पुन्हा जाऊन समजणारच आहे. पण पहा हे असं स्कीम आहे, तुम्ही पण अशा पद्धतीच्या काही स्कीम्स तिथं नक्की डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटर अंतर्गत तुम्ही हे राबवू शकता. डन. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट इथं आहे पहा की भारत सरकारने 2030पर्यंत बालविवाह फ्री भारत असा त्यांनी मोहीम छेडलेली आहे. 2030 हे टार्गेट इयर आहे आपलं. 2030 नंतर एकही बालविवाह आपल्याला होऊ द्यायची नाहीत. ओके, म्हणजे 2030पर्यंतच आपण ते अचीव करणार आहोत. ओके, तर हा पण पॉईंट लक्षात ठेवा. UPSC डायरेक्टली हा प्रश्न विचारू शकते व द हिंदू UPSCचं फेवरेट पेपर आहे व यामध्ये आलेलं आहे म्हटल्यानंतर थोडंसं सांभाळून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे पहा आजचं आर्टिकल, द स्ट्रगल टू काउंट वुमन्स लेबर. पहा आपल्या घरामध्ये स्त्री कार्य करते परंतु त्याचा GDPमध्ये वाटा गिनला जातो का तर बिलकुल काउंट केलं जात नाही. मग यासाठीच पहा द वुमन्स लेबर 1739मध्ये मॅरी कोयलर यांनी एक पोयम लिहिली होती. त्या पोयममध्ये त्यांनी असंच म्हणतात की ज्यावेळेस म्हणजे जे पुरुष आहेत ज्यावेळेस ते पुरुष गव्हाची कापणी किंवा शेती करण्यासाठी जातात त्यांच्या मागोमाग लगेच मी पण जाते. ओके, म्हणजे पुरुष जर शेतामध्ये जात असेल तर त्यांच्या पाठोपाठ मी पण जात असते व जो पुरुष काम करतो तोच मी पण काम करत असते. आता अगदी त्याच बेसिसवर जर तुम्ही सांगितलं तर आज पण पहा ना तुम्ही डिफेन्स सेक्टरमध्ये पण महिलांची एंट्री झालेली आहे. तिथे पण जसं पुरुष काम करत आहेत तर अगदी खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहे. पण ज्यावेळेस ती घरी येते, घरी आल्यानंतर अगदी पुरुष चांगल्या पद्धतीने म्हणजे तो जेवण्यासाठी वगैरे बसेल परंतु महिलांचं जे श्रम केलेलं आहे त्याला तिथं काहीच किंमत नाही. त्यानंतर जे इमोशनल सपोर्ट वगैरे स्त्री पुरुषांना देते त्याचं पण तिथे काहीच व्हॅल्यू नाही आहे. मग ह्या सर्व गोष्टीची जर पाहणी केला तर महिलांचं जे लेबर आहे किंवा महिला ज्या राबतात त्याचं कोणीही तिथं म्हणजे त्याचं लेबर तिथं काउंट केलं जात नाही आहे. मग यासाठी काही स्टेप्स उचलणं गरजेचे आहेत का तर इंडियन सोसायटीमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, GS1 इंडियन सोसायटीसाठी. तर पहा मग यासाठी मद्रास हायकोर्टाने एक जजमेंट दिलेलं खूप महत्त्वाचं आहे. तर मद्रास हायकोर्टाने पहा कुठे गेली ती केस एकच मिनिट मला पाहू द्या. तर कन्नाईन नायडू अँड अदर्स वर्सेस कामसला अनमल या केसमध्ये 2023ची ही केस आहे पहा. या केसमध्ये मद्रास हायकोर्टाने म्हटलं की एखादी स्त्री पुरुषाला इमोशनल सपोर्ट देते, पुरुषांसाठी जेवणासाठी देते, त्यासोबतच अगदी पहा फक्त पुरुषालाच नाही तर अगदी पूर्ण फॅमिली मेंबर्सचा सांभाळ करते, त्यानंतर त्यांना इमोशनल सपोर्ट देते. मग हे सर्व तुम्ही जर पाहिलात तर यावरून काय सांगतं हायकोर्ट काय म्हटलं पहा की अगदी त्यांचं जे कार्य आहे तुम्ही जरी काउंट करत नसाल तरी तुमची जेवढी फॅमिलीची जी संपत्ती आहे
त्या फॅमिलीच्या संपत्तीमध्ये जर तुमची ती पत्नी असेल तर तिथं किती 50% वाटा त्या स्त्रीचा असणार आहे, असं डायरेक्टली मद्रास हायकोर्टाचं ते जजमेंट आहे. ओके, अद्याप सुप्रीम कोर्टाचं जजमेंट नाही, परंतु हे मद्रास हायकोर्टाचं जे जजमेंट आहे हे तुम्ही नक्की तिथं कोट करू शकता. याची प्लीज स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे इथं मी हायलाईट केलेलं आहे, पहा पाठ. याची स्क्रीनशॉट काढून ठेवा. इंडियन सोसायटीमध्ये किंवा महिलांबद्दलचं जर निबंध लिहाय म्हटले तर तुम्ही ही केस फक्त थोडंसं कोट करा, नक्की तुम्हाला चांगले मार्क मिळून जातील, म्हणजे तुमचा अभ्यास आहे इथून दर्शवतं. ओके, हा एक पॉईंट. त्यासोबतच आणखीन पहा, फक्त भारत सरकारमध्ये आता फक्त जजमेंट आलेले आहेत, पण दुसऱ्या देशामध्ये जर तुम्ही पाहिलात, जसं की बोलिव्हियन कंट्रीज किंवा बोलिव्हियन कॉन्स्टिट्यूशनमधील आर्टिकल 338 यामध्ये त्यांनी राईट दिलेला आहे महिलांना, किंवा तुम्ही तुमचं जे कार्य वगैरे करतात त्याला तिथे त्यांनी GDPमध्ये वगैरे स्थान दिलेलं आहे. यासाठी यासाठी बोलिव्हियन कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की महिलांना तिथं स्थान दिलेलं आहे. यासोबतच पहा, मेसी नुकतेच येऊन गेलेले आहेत, त्यांच्यामुळे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अर्जेंटिनाने पण कायदा केलेला आहे महिलांना, म्हणजे जी महिला घरी काम वगैरे करते, म्हणजे घरकाम वगैरे करते, त्यांना तिथे काय पेन्शनबद्दल क्रेडिट देण्यात येणार आहेत. पेन्शन क्रेडिट तिथं लागू करण्यात आले आहेत अर्जेंटिनामध्ये. ओके, म्हणजे 2-3 कंट्रीजचे तुम्ही नावं लक्षात ठेवलात तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, भारत सरकार पण याबद्दल पॉझिटिव्हली घेत आहे, असं पाहूयात. ओके, त्याच्यानंतर आणखीन काय आहे का? नेक्स्ट पहा, GDPचा आपण 0.4% दरवर्षी नॅचरल डिझास्टरमध्ये लॉस करत आहोत. ओके, का? तर पहा ना तुम्ही, सुनामी आली, ड्रॉट, दुष्काळ पडला, भूकंप आला, त्यानंतर पूर आलं, त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या कारणांमुळे जवळपास भारत सरकारला 0.4 एवढं % ऑफ GDP तिथं लॉस दरवर्षी होत आहे. का? तर अगदीच पहा, नॅशनल डिझास्टर आल्यानंतर प्रत्येक जे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना फायनान्शियल हेल्प करावी लागते. त्यानंतर ज्या कुटुंबांचं तिथं नुकसान झालेलं आहे त्यांना तिथं 5 लाखाची जवळपास मदत करावी लागते. मग ह्या सर्व ज्या घटना आहेत त्यामुळे जवळपास भारत सरकारला दरवर्षी 0.4 एवढं तिथं नुकसान होत आहे GDPच्या. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवलात. ओके, नेक्स्ट पहा, आता आपल्यासाठी दुसऱ्या बातम्या गरजेच्या आहेत, कारण आपण लोकसत्तामध्ये ते ऑलरेडी पाहिलेले आहेत. हे पहा, चायनाने लगेच म्हटलेलं आहे मादुरो आणि त्यांच्या वाईफला सोडून देण्यात यावं. पाहूयात चायना आणि अमेरिका यांचं आता पुढे रिलेशन वगैरे कसं असेल. ओके, याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. त्यानंतर आणखीन एक बातमी, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर पूर्वीप्रमाणे प्लीज द हिंदू आणि लोकसत्ताच्या PDF प्रोव्हाइड करा. पहा, शक्य झालं तर मी नक्की करू शकलो असतो, परंतु प्रॉब्लेम असा आहे, आता सध्याला आपण इन्स्टिट्यूट लेवलवरती चर्चा करत आहोत, किंवा म्हणजे आपण आता शिफ्ट झालो आहोत. मी म्हणजे पूर्वी पहा पवन निलेवाड फक्त एकटा व्यक्ती होतो, परंतु आता ते इन्स्टिट्यूट लेवलवरती गेल्यामुळे झालं काय, तर आता कॉपीराईट इश्यू जर आलं तर ते इन्स्टिट्यूटला पण थोडासा धोका निर्माण होऊ शकतो. पण पाहूया त्याबद्दल आपण, जर इन्स्टिट्यूटद्वारे मॅगझिन वगैरे प्रोव्हाइड करण्यात आलं तर ते बेटर असेल मग तुमच्यासाठी. पाहूयात. ओके, त्याबद्दल मी लवकरच तुम्हाला पण माहिती देण्याचा प्रयत्न करेन. ओके, आता इथं थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.